एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून जंगलात फिरणाऱ्या सिंहाला पाहिलं. जंगलचा राजा सिंह रुबाबात जंगलात फिरत होता. थोडंसं चालन मग पुन्हा एकदा मागे वळून पाहायचा. अस्वलाला वाटलं, आपणही जंगलचा राजा व्हायला पाहिजे, सिंहासारखं रुबाबात फिरायला पाहिजे. अस्वलानं ठरवलं, आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो, तो कसा बसतो, तो कसा खातो, तो कसा फिरतो, हे सगळं नीट पाहायचं. मग आपणही तसंच करायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल सिंहाच्या पाळतीवर राहू लागलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं. सिंहाचं ऐटीत चालणं, झाडाखाली त्याचं डौलदार बसणं, सिंहाची भरदार आयाळ, त्याचं राजासारखं जंगलात फिरणं, हे सगळं अस्वल पाहत होतं. पण 4-5 दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं, खरं तर जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे, कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला फक्त मानेवर आयाळ आहे, पण माझ्या तर संपूर्ण अंगावरच आयाळ आहे. आणि मीही झाडाखाली डौलात बसतोच की, जंगलात फिरतोच की. पण मला सिंहासारखं चालता येत नाही, म्हणून मी जंगलचा राजा होत नाही. मी चालताना मध्ये मध्ये मागे वळून पाहत नाही, म्हणून मी राजा होत नाही. बस, आता ठरलं, अस्वल म्हणालं. आजपासून चालताना मध्ये मध्ये मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण असं चालतोय हे इतर प्राणी पाहतात की नाही, हेही ते पाहू लागलं. मी किती जाडजूड आहे पहा, माझी अंगभर आयाळ पहा, माझं रुबाबदार चालणं पहा, आता तरी मला राजा म्हणा, असं ते भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं. पण तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात. उलट अस्वलाच्या पाठीमागे हेच प्राणी हसायचे, शेपट्या हलवून तोंड वाकडी करून त्याला चिडवायचे. अस्वल वैतागलं, भलतंच चिडलं. चरा चरा केस खाजवत करा करा दात चावू लागलं. अस्वलानं ठरवलं, आजच काय तो फैसला करू. जंगलातल्या या चुटुकपुटुक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब आणि चाल त्या सिंहालाच दाखवू, सिंहाशीच सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआप मान खाली घालून जंगल सोडून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन. अस्वल घरातून निघालं आणि सरळ सिंहासमोर गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या अगदी समोर जाऊन उभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरचे माशा हाकलल्या. मान वाकडी करून डाव्या पायाने आयाळ खाजवली. अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चालू लागलं. थोडंसं चालून पुन्हा पुन्हा मागे वळून पाहू लागलं. चालताना सिंहासारख्या ऐटीत चालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आता अस्वलाला वाटलं, हा कोण नवीन रुबाबदार राजा, असं म्हणत सिंह चवताळून उठेल, किंवा माझी ऐटबाद चाल पाहून सिंह जंगल सोडून पळून जाईल. पण सिंहाने अस्वलाकडे पाहिलंच सुद्धा नाही, त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता, आरामात शेपटी उडवत माशा हाकलत होता. आता मात्र अस्वल भलतंच चिडलं. अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर करा करा घासली. अस्वलानं ठरवलं, आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मध्ये मध्ये मागे वळून पाहतो, ठीक आहे, पण आपण आता मागे मागे पाहतच पुढे चालायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहत पुढे चालू लागलं आणि राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं. तर अशा प्रकारे अस्वलाच्या लक्षात आलं की दुसऱ्याची नक्कल करून मोठेपणा मिळत नाही. गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.